हाय, हॅलो, नमस्कार. वर्षा बी क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मैद्याचा वापर करून बुंदी बनवणार आहोत. बाप्पाच्या नैवेद्यासाठी हा एक सोपा नैवेद्याचा प्रकार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप बेसन. तुम्ही तुमच्या घरात असलेल्या वाटीचं प्रमाणसुद्धा घेऊ शकता. त्याच मापाने मी स्वच्छ चाळून घेतलेला 2 कप मैदा घेतलेला आहे आणि त्याच मापाने 3 कप साखर पाक बनवण्यासाठी लागणार आहे. बॅटरमध्ये टाकण्यासाठी आपण सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व, मीठ, खायचा सोडा आणि बेकिंग पावडर याचा वापर करणार आहोत. बुंदीला कलर आणण्यासाठी मी येलो, ऑरेंज, ग्रीन असे फूड कलर घेतलेले आहेत. तुमच्याकडे फक्त येलो कलर असेल तरी देखील चालणार आहे. फ्लेवरसाठी मी केवडा एसेन्स वापरणार आहे. तुम्ही वेलची पूडसुद्धा वापरू शकता. बुंदी तळण्यासाठी तेल आणि बॅटर भिजवण्यासाठी पाणी. सर्वप्रथम आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत. त्यासाठी मी बाउलमध्ये 3 कप साखर आणि 1.5 कप पाणी घेऊन पाक तयार करायला घेतला आहे. पाकाला छान उकळी आल्यानंतर पाकावरती जी मळी जमा होते किंवा घाण जमा होते ती आपण काढून घेणार आहे, जेणेकरून आपला पाक स्वच्छ होईल. पाकाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अगदी चिकटसर असा पाक तयार झाला आहे, पण एक तार मात्र होत नाही आहे. अशाच पद्धतीचा पाक आपल्याला हवा आहे. आता गॅस बंद करून घेतला आहे मी. त्यामध्ये केवडा एसेन्सचा 1 ड्रॉप टाकायचा आहे. पण केवडा एसेन्स हा खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मी त्याला 1 चमचा पाण्यामध्ये डायल्यूट करून मग त्यातला पाव चमचा पाणी एवढं वापरणार आहे. तुमच्याकडे जर केवडा वॉटर असेल तर तुम्ही 1 चमचा वापरू शकता किंवा तुम्ही 2 वेलचीसुद्धा फोडून पाकामध्ये टाकू शकता. त्यानंतर आपण बॅटर बनवून घेणार आहोत. मी 1 वाटी बेसन आणि 2 वाट्या हा मैदा बाउलमध्ये टाकून घेते. त्यानंतर आपल्याला पाव चमचा एवढं सायट्रिक ॲसिड, पाव चमचा खायचा सोडा, मीठ पाव चमचा आणि बेकिंग पावडरसुद्धा पाव चमचा एवढी टाकून घ्यायची आहे. आता पाणी टाकून आपण पातळसर असं बॅटर भिजवून घेणार आहोत. बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. अगदी आपल्याला ड्रिपिंग कन्सिस्टन्सी बॅटरची ठेवायची आहे. तुम्ही बघत असाल की स्पॅच्युलामधून कशा पद्धतीने ड्रॉप पडत आहेत. त्याच पद्धतीचं आपल्याला पातळसर असं बॅटर भिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये खायचा येल्लो कलर टाकून घेत आहे मी. त्यामुळे बुंदीला छान कलर येतो. पण खूप जास्तही कलर आपल्याला वापरायचा नाही आहे, कारण बुंदी तळल्यानंतर अजून डार्क कलर बुंदीला येतो. सोबतच मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. आपल्याला हाय गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे. अगदी कमी गॅसवर ठेवायचं नाही आहे अजिबात. गॅस फुल करून आपण बॅटर टाकून एकदा चेक करून घेऊ. बुंदीचा झारा घेऊन आता मी बुंदी पाडून दाखवणार आहे. बघा, अशा पद्धतीने बॅटर अगदी पातळ असल्यामुळे अगदी सहज झाऱ्यातून पडत आहे आणि खूप जास्त खाली झारा आपल्याला पकडायचा नाही आहे. अगदी थोडा वरतीच पकडून आपल्याला बुंदी पाडायची आहे. तसं केल्याने आपली छान बुंदी गोल गरगरीत पडते. ही सर्व प्रोसेस आपल्याला फुल गॅसवरतीच करायची आहे आणि पूर्णपणे लक्ष आपलं याच्यावरतीच असायला हवं, नाहीतर बुंदी आपली जळू शकते. आता बुंदी चेक करते मी. अगदी हाताला कुरकुरीत लागते फोडल्यानंतर. त्या स्टेजला आपण बुंदी काढून पाकात टाकून घ्यायची आहे. इकडे तिकडे न ठेवता सरळ आपण बुंदी डायरेक्टली पाकात टाकायची आहे. त्यामुळेच आपला बुंदी पाक चांगला शोषून घेते. पाकसुद्धा आपला कोमट झालेला आहे. फार गरम किंवा फार थंडही नाही आहे. तुम्ही बघत असाल तर बाउलमधून वाफा येत आहेत अजून. तर पाक गरम आहे.
आणि बुंदीने लगेच पाक शोषलेला आहे. बघा किती ट्रान्सपरंट अशी बुंदी झालेली आहे. आणि आपण एक चाळणीमध्ये ती निथळत ठेवणार आहोत, कारण एक्स्ट्राचा पाक जो आहे तो खाली निघून जाईल. तशाच पद्धतीने मी सर्व बुंदी करून घेते. हलवाईसुद्धा अशाच पद्धतीने मैदा वापरून बुंदी बनवतात, म्हणून त्याची टेस्ट वेगळी लागते. जर आपण घरी फक्त बेसन वापरून बुंदी बनवणार असू तर बेसनाला एक प्रकारचा उग्र वास असतो किंवा ती जास्त स्ट्रॉंग स्मेल असते, ती आपल्याला लागते. त्यामुळे मैदा टाकणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मैदा आणि बेसनाचं बॅलन्स होतो आणि ते बुंदीची चव आपल्याला चांगली लागते. अशाच पद्धतीने मी सर्व बुंदी तयार करून घेते. बॅटरमध्ये कलर टाकून सुद्धा मी कलरची बुंदी करून घेणार आहे. आता ऑरेंज कलर मी बॅटरमध्ये टाकलेला आहे. तुमच्याकडे असेल कलर तर वापरा, नाही वापरला तरी देखील चालणार आहे. ग्रीन कलर वापरून सुद्धा मी बुंदी तयार करून घेणार आहे. तुम्ही बघत असाल प्रत्येक वेळेस मी बुंदी हाताने चेक करत आहे आणि मगच टाकत आहे. अशा पद्धतीने आपली सर्व बुंदी तयार झाली आहे आणि ती थंड देखील झाली आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये टाकून दाखवते की किती मोकळी सुटसुटीत आणि पाकाने भरलेली बुंदी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे बुंदी बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.